विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। आज आपण प्राथमिक आर्थिक व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे खाणकाम या व्यवसायाचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की फार प्राचीन काळापासून मानव खाणकाम हा व्यवसाय करत आलेला आपल्याला दिसून येतो। माणूस वेगवेगळ्या कारणांसाठी खाणकाम व्यवसाय करत आहेत। प्रामुख्याने विविध हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे तयार करणे या विविध कारणांसाठी प्रामुख्याने खनिजांचा वापर माणूस करत असलेला आपल्याला दिसून येतो। खाणकाम व्यवसायामुळे विविध खनिजे उपलब्ध होतात आणि या खनिजांशी संबंधित उद्योगधंद्यांचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसतो। उद्योगधंद्यांच्या विकासामुळे पर्यायाने देशाची आर्थिक प्रगतीही होते। म्हणजेच देशाच्या आर्थिक प्रगतीत आणि विकासात खाणकाम व्यवसाय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो की खाणकाम व्यवसायामुळे खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राचा विकास होतो आणि औद्योगिक क्षेत्राच्या आधारेच आपल्याला आर्थिक विकासाची गती प्राप्त करता येते। कारण कुठल्याही क्षेत्राचा विकास हा औद्योगिक क्षेत्रावरतीच अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो। कारण कुठल्याही क्षेत्रासाठी आवश्यक असलेली जी यंत्रसामुग्री आहे ही प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रामध्येच निर्माण होत असते। म्हणून खाणकाम हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा व्यवसाय असलेला आपल्याला सांगता येईल। प्रामुख्याने समुद्राच्या आणि महासागराच्या तळातून सुद्धा खाणकाम व्यवसायाद्वारे मानव आता खनिज तेल, नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतो की प्रामुख्याने आज आपण जर बघितलं तर समुद्राच्या आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल असेल, नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेताना आपल्याला दिसून येतो। प्रामुख्याने मानवाच्या एकूण उत्क्रांतीच्या सर्व टप्प्यात खनिजांचा विविध स्वरूपात वापर केलेला आपल्याला आढळून येतो आणि त्यानुसारच उत्क्रांतीच्या टप्प्यात कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग आणि अणुयुग याप्रमाणे टप्पे आपल्याला आढळून येताना दिसतात। खाणकाम व्यवसायाचे स्वरूप मात्र इतर प्राथमिक व्यवसायापेक्षा वेगळे असलेले आपल्याला दिसून येते। इतर प्राथमिक व्यवसायात मानव नैसर्गिक घटकांचा वापर करून विविध प्राथमिक व्यवसाय वेगवेगळ्या स्वरूपात पार पाडत असतो। आता उदाहरणार्थ शेती या घटकासाठी अनेक नैसर्गिक घटक उपयोगास येतात आणि त्या आधारे मानव विविध शेती व्यवसाय करतो। अशा प्रकारे स्वतंत्र मानवास खाणकाम व्यवसाय करता येत नाही। स्वतंत्ररित्या मानवास खाणकाम व्यवसाय करता येत नाही। खाणकाम व्यवसाय हा पूर्णतः उपलब्ध खनिजावरती अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो आणि मानव खनिजांची प्रत्यक्ष निर्मिती करू शकत नाहीत। ते निसर्गतः नैसर्गिक निर्माण झालेले असतात। खाणकाम व्यवसायावर अनेक घटक परिणाम करत असतात। त्यातील काही घटक आपल्याला माहीतच आहे की प्रामुख्याने भूगर्भ रचना असेल, खनिजांचे मूल्य असेल, हवामान, भांडवल, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, कुशल मनुष्यबळ, वाहतूक सुविधा। खाणकाम व्यवसायास अशा पद्धतीने अनेक घटक हे परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात। आता तसा जर एक विचार केला तर खाणकाम व्यवसायामुळे प्रदूषण ही खूप मोठी समस्या उद्भवत असलेली आपल्याला दिसून येते। प्रामुख्याने दगडांच्या खाणीमुळे तसेच खुल्या खाणकाम क्षेत्रामुळे हवेचे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। खाणकामाच्या क्रियेत हवेच्या धुळीचे प्रमाण प्रचंड असते। हवेमध्ये जी धूळ आहे या धुळीचं प्रमाण हे खूप प्रचंड असलेलं आपल्याला दिसून येतं। ज्या क्षेत्रामध्ये खाणकाम सुरू आहेत अशा खाणकाम सुरू असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात हवेमध्ये धुळीचं प्रमाण दिसून येतं। काही खाणकामामुळे विशेषतः रासायनिक द्रव्य मिळवण्याच्या प्रक्रियेत जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत असलेलं आपल्याला दिसतं। नैसर्गिक वायू मिळवण्याच्या प्रक्रियेत अशाच प्रकारे वायू प्रदूषण होतं। खाणकामाच्या प्रक्रियेत अनावश्यक रॅबिट मोकळ्या जमिनीवर फेकल्यामुळे भूप्रदूषण होतं की अनावश्यक ज्या गोष्टी आहेत खाणकामातल्या त्या जमिनीवरती टाकल्यामुळे भूप्रदूषणही खूप मोठ्या प्रमाणात होतं। त्याचबरोबर खाणकामासाठी काही वेळेस अजस्त्र यंत्रे वापरली जातात, त्यांच्या आवाजामुळे खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असलेलं आपल्याला दिसून येतं की म्हणजे अशा पद्धतीने खाणकाम व्यवसायामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होत असलेलं आपल्याला दिसून येतात। परंतु मानवाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय
महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्याही क्षेत्राचा विकास करायचा असेल तर तो प्रामुख्याने खाणकाम किंवा खनिज उपलब्ध झाल्याशिवाय करता येऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला जो एक नकाशा दिलेला आहे, जगाचा नकाशा दिलेला आहे, प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत, या प्रमुख प्राथमिक आर्थिक क्रियांच्या वितरणाचा जो नकाशा दिलेला आहे, या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांच्या आधारे आपण त्या नकाशांचं निरीक्षण करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहेत? आता अमेरिकेच्या जर बघितलं तर खाणकाम व्यवसाय कोणत्या भागामध्ये आपल्याला आढळून येताना दिसतो? तर सर्वसाधारणपणे आपण अमेरिकाचं जर निरीक्षण केलं तर अमेरिकेचं निरीक्षण केल्यानंतर खाणकाम व्यवसाय मुख्यतः उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागात केंद्रित झालेला आहे. उत्तर अमेरिकेचा जो वायव्य भाग आहेत, या वायव्य भागामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंड जो आहे, या दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवरती प्रामुख्याने खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आपल्याला आढळून येतो? तर दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आपल्याला दिसून येतो. ते सर्वसाधारणपणे दक्षिण अमेरिका खंडाच्या जी पश्चिम किनारपट्टी आहे, या पश्चिम किनारपट्टीवरती प्रामुख्याने आपल्याला खाणकाम व्यवसाय हा केंद्रित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षरवृत्तांशी निगडीत वाटतो का आणि का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शेती व्यवसाय असेल, पशुपालन व्यवसाय असेल, इतर व्यवसायांचा अभ्यास केला तर त्याची तुलना केली असता ते व्यवसाय सर्व आपल्याला अक्षरवृत्तांशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात. त्याचा हवामानाचा परिणाम त्या व्यवसायावरती होत असलेला आपल्याला दिसून आलात. परंतु इतर जे व्यवसाय आहेत, या व्यवसायांचे तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षरवृत्तांशी निगडीत वाटतो का? तर आपल्याला प्रामुख्याने नकाशाचं निरीक्षण करायचं आहे. आणि इतर सर्व प्राथमिक व्यवसायांची तुलना करता खाणकाम व्यवसाय हा एकमेव प्राथमिक व्यवसाय अक्षरवृत्त किंवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या हवामान पट्ट्याशी निगडीत नाहीत. म्हणजे खाणकाम व्यवसायामध्ये जे खनिज आहेत हे निसर्गात निर्माण होत असतात आणि निसर्गात निर्माण होत असल्या कारणामुळे प्रामुख्याने जे हवामान आहेत, या हवामानाचा परिणाम हा या व्यवसायावरती होत नाहीत आणि म्हणूनच अक्षरवृत्तांचा परिणाम हा प्रामुख्याने या व्यवसायावरती निर्माण होताना दिसत नाही. अक्षरवृत्तांचा परिणाम या व्यवसायावरती निर्माण होताना दिसत नाहीत. याचे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणकाम व्यवसायाचा संबंध अक्षरवृत्ती किंवा हवामान पट्ट्यांशी नसून तो भूगर्भ रचना, खडकांच्या निर्मितीमागील विविध घटकांशी निगडीत जे घटक आहेत याच्याशी अवलंबून असतो. म्हणून एक निरीक्षण केलं असता संपूर्ण जगभर आपल्याला खाणकाम व्यवसायाचं वितरण झालेलं दिसून येतात, परंतु ते हवामानाशी निगडीत नाही. तर ते प्रामुख्याने भूगर्भ रचना असेल, खडकांची निर्मिती असेल, खडकांच्या निर्मितीमागील विविध घटकांशी निगडीत जे घटक आहेत यांच्याशी निगडीत आहेत, त्यामुळे तो अक्षरवृत्तांशी संबंधित नाहीत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्या संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? बघा, खाणकाम व्यवसायांचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? खाणकाम व्यवसायाचा आणि देशाच्या आर्थिक विकासाचा संबंध आहे का? तर आपण खाणकाम व्यवसायांचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. कुठे कुठे खाणकाम व्यवसायांचं वितरण झालेले हे बघणं गरजेचं आहे. आणि जे विकसित देश आहेत, हे विकसित देशांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. खाणकाम व्यवसायांचे जगातील केंद्रीकरण आणि विकास याचा त्या त्या क्षेत्रातील देशांच्या आर्थिक विकासाशी थेट संबंध आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खाणकाम व्यवसाय हा प्रामुख्याने त्या देशाच्या आर्थिक विकासावरती परिणाम करत असलेला आपल्याला दिसून येतो. ज्या देशामध्ये विपुल प्रकारची वैविध्यपूर्ण आणि खूप जास्त प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहे, असे देश आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेले आढळतात. आता
ज्या ज्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहेत आणि तेथे खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे, अशा देशामध्ये प्रामुख्याने आर्थिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता तसा जर विचार केला तर उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थाने या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज साठे उपलब्ध आहेत, खनिज संपत्ती उपलब्ध आहे. तेथे त्याचं उत्खनन होतं आणि तो देश आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला माहीतच आहे की विकसित आहेत. त्यानंतर कॅनडा, त्या असलेला जो कॅनडा देश आहे, ह्या कॅनडा देशामध्येही खूप मोठ्या प्रमाणात खनिजांचं उत्खनन केलं जातं. सर्व युरोपियन देश आहेत, या युरोपियन देशामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खनिजांचं उत्खनन केलं जातं. त्याचबरोबर चीन, जपान, इथे असलेला जो चीन आहेत, त्याचबरोबर असलेला जपान, इथे असलेला जपान, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, हे जे जर देश बघितले तर या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिजांचं उत्खनन केलं जातं किंवा खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहेत आणि हे देश आर्थिक दृष्टिकोनातून विकसित असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण या प्रदेशामध्ये जर निरीक्षण केलं तर आपल्याला तिथे खूप मोठ्या प्रमाणात खनिज तेल आढळून येताना दिसतं. खूप मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे आढळून येताना दिसतात आणि तेथे खनिज तेल उत्खनन केले जातात आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते देशसुद्धा त्यामुळे पुढारलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की प्रामुख्याने मध्य पूर्व आशियातले जे देश आहेत, या मध्य पूर्व आशियातील देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचं उत्खनन होतं आणि त्यामुळे ते देशसुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून खनिज तेलामुळे आर्थिक दृष्टिकोनातून विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने खनिजे हे नैसर्गिकरित्या आढळणारे अजैविक घटक असून त्यांची ठराविक अशी रासायनिक संरचना व भौतिक गुणवैशिष्ट्ये असतात. पृथ्वीवर खनिजांचे वितरण हे अतिशय विषम आहे. अनुरूप भूगर्भीय संरचना असलेल्या देशांना विविध प्रकारच्या खनिजांची मोठ्या प्रमाणात देणगी लाभलेली आहे. जगातील कोणताही देश हा सर्व प्रकारच्या खनिज संपत्तीने स्वयंपूर्ण आपल्याला दिसून येत नाहीत. कोणत्याही देशातील खनिजांचे अस्तित्व व उपलब्धता ही तेथील अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे प्रभाव पाडत असलेले आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने खनिजे हे प्राचीन काळापासून मानवी संस्कृतीच्या विकासाचे द्योतक मानले जातात. पृथ्वीवर या संपत्तीचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्याची सुरुवात ही इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीने झालेली आपल्याला दिसून येते. अतिशय कमी कालावधीमध्ये खनिज संपत्ती ही औद्योगिकरणासाठी अत्यावश्यक बनलेली आपल्याला प्रामुख्याने दिसते. आणि आज खूप मोठ्या प्रमाणात देशांच्या आर्थिक विकासामध्ये खनिजांचा हातभार असलेला आपल्याला दिसून येतो. मग खनिज खाणकाम व्यवसायाचे जे महत्त्व जे आहेत हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय अभ्यासणार आहोत, तो म्हणजे शेती. विद्यार्थी मित्रांनो, शेती हा मानवाचा मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा सर्वत्र केला जाणारा हा व्यवसाय आहे. प्रामुख्याने जगातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शेतीशी निगडीत असलेले आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने अन्न, वस्त्र या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योगधंद्यांसाठी अन्न, वस्त्र या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबर उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची महत्त्वाची भूमिका ही शेती व्यवसायाद्वारे पार पाडलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या विविध भागात शेती संरचना आणि लागवडीच्या पद्धतीत प्रादेशिक भिन्नता आपल्याला प्रामुख्याने आढळून येते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रामुख्याने शेतीवर पर्यावरणीय घटक व अलीकडील काळातील तंत्रज्ञानाचा विकास या घटकांचा प्रभाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येताना दिसतो. शेतीवरती आज जे पर्यावरणीय घटक परिणाम करतात, त्याचबरोबर तंत्रज्ञान परिणाम करत असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात.
शेतीच्या विकासावर अनेक भौगोलिक, सामाजिक, आर्थिक घटकांचा प्रभाव पडत असलेला आपल्याला दिसतो. म्हणून शेती हा मानवाचा महत्त्वाचा व्यवसाय असला तरी जगात सर्वत्र सारख्या प्रमाणात केला जात नाही. आज संपूर्ण जगामध्ये जर निरीक्षण केलं तर शेती हा व्यवसाय सारख्या प्रमाणात केला जाताना दिसून येत नाही. जगात विविध प्रदेशात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतीवर प्रभाव पाडणाऱ्या प्रमुख भौगोलिक घटकांमध्ये हवामान, भूरचना, मृदा व इतर जैविक घटकांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आर्थिक व सामाजिक घटकांचा जर विचार केला तर त्यामध्ये श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, शेतीची मालकी हक्क इत्यादी घटकांचा आजही प्रभाव होत असलेला आपल्याला दिसतो. आजही शेती हा सर्वत्र केला जाणारा व्यवसाय आहे. अंटार्क्टिका वगळता सर्वच खंडात शेती केली जात असलेले आपल्याला दिसून येते. जर सर्वसाधारणपणे जर एक विचार केला तर विकसनशील देशात शेती व शेती क्षेत्राशी निगडीत लोकसंख्येचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसून येतं. तर प्रामुख्याने विकसित जे देश आहेत या देशात शेती व शेती क्षेत्राशी निगडीत लोकसंख्येचं प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आफ्रिकेत आणि आशियात जास्त लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते. तर अशा शेतीचा जो प्रामुख्याने शेतीसारखा जो प्राथमिक व्यवसाय आहे हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. कारण खूप मोठ्या उद्योग क्षेत्राला कच्चा माल पुरवण्याचं काम आणि संपूर्ण जगातील लोकसंख्येला अन्न, वस्त्र पुरवण्याचं काम या शेती व्यवसायातून होत असलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण शेती व्यवसायाशी संबंधित इतर घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेती हा मानवाचा सर्वात प्राचीन व्यवसाय आहे. विविध प्रदेशातील भौगोलिक व सांस्कृतिक भिन्नतेमुळे जगात विविध प्रकारच्या शेती पद्धती या उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शेती प्रकारांचे वर्गीकरण करणे ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येतात. फार गुंतीचे असलेले आपल्याला दिसून येतात. ही गुंतागुंत कमी करण्यासाठी शेतीच्या वैशिष्ट्यानुसार शेती प्रकार करता येतील आणि म्हणून आपण विविध शेती प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला समोर जे चित्र दिसत आहेत या चित्रांचा एक विचार जर केला तर आपल्याला ही शेती कोणत्या पद्धतीची सांगता येईल तर प्रामुख्याने ही उद्यान शेती असलेली आपल्याला सांगता येईल. हा शेतीचा आधुनिक प्रकार आहेत उद्यान शेती. प्रामुख्याने हिची जी वैशिष्ट्ये आहेत यामध्ये फुले, फळे, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशाने घेतली जातात. उद्यान शेतीमध्ये प्रामुख्याने फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे हे सर्व जे उत्पादन आहेत हे कसे व्यापारी उद्देशाने घेतले जातात. प्रामुख्याने या शेतीसाठी मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पॉलीहाऊस असेल, ग्रीन शेड असेल, त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल, या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने या शेतीसाठी केला जातो. ही जी शेती आहे ही उष्णकटिबंधीय तसेच भूमध्यसागरी व समशीतोष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये केली जाते. की प्रामुख्याने हा शेतीचा अत्याधुनिक प्रकार आहेत आणि अत्याधुनिक प्रकार असल्या कारणामुळे ही शेती प्रामुख्याने व्यापारी दृष्टिकोनातून केली जाते. त्यानंतर दुसरा शेतीचा प्रकार आहे तो म्हणजे मंडई शेती. विद्यार्थी मित्रांनो, मंडई बागायती शेती हा शेतीचा आधुनिक प्रकार आहे आणि शहरीकरणामुळे निर्माण झालेला आहे. शहरी लोकांकडून भाजीपाला, फळे, फुले, दूध इत्यादी उत्पादनांना ताज्या स्वरूपात दैनंदिन मागणी असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहरालगत जवळच्या प्रदेशात भाजीपाला इतर उत्पादने घेतात व सर्वसाधारणपणे ताज्या उत्पादनांचा पुरवठा बाजारपेठेत होण्यासाठी शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीत प्रवास इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. त्यामुळे या शेतीला ट्रक फार्मिंग असेही म्हणतात. की प्रामुख्याने एका रात्रीत ट्रक जितकं अंतर चालून जाईल तितक्या अंतरापर्यंत ही शेती केली जाते, म्हणून हिला ट्रक फार्मिंग शेती असेही म्हणतात. प्रामुख्याने हा आपल्याला माहिती आहे की शेतीचा आधुनिक शेती प्रकार आहेत. प्रामुख्याने ही शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत ही शेती केली जाते. मर्यादित
जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा या शेतीतून प्रयत्न केला जातो. कमीत कमी क्षेत्रातून अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी प्रयत्न केला जातो. या शेतीमध्ये प्रामुख्याने भांडवलाचा अधिक वापर केला जातो. मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय तंत्रज्ञान किंवा यंत्रांचा वापर केला जातो. सेंद्रिय व रासायनिक खतांचा, जलसिंचनाचा सुविधांचा वापर केला जातो. प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीत प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादी प्रकारची उत्पादने ही प्रामुख्याने घेतली जातात. आणि प्रामुख्याने औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात प्रामुख्याने जो दाट घनतेचा शहरी भाग आहे आणि त्याच्या जवळच्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने ही शेती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेतीचा पुढचा प्रकार आहे, समोरचं चित्र आपल्याला दिसतं आहे, तर म्हणजे विस्तृत व्यापारी धान्य शेती. विस्तृत व्यापारी धान्य शेती. विद्यार्थी मित्रांनो, या शेतीच्या बाबतीत जर विचार केला तर ही शेतीचा आकार खूप मोठा असतो. खूप मोठ्या क्षेत्रामध्ये ही विस्तृत व्यापारी धान्य शेती ही केली जाते. सर्वसाधारणपणे यामध्ये भांडवलाचा व आधुनिक कृषी यंत्राचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. खूप मोठ्या प्रमाणात भांडवल यामध्ये गुंतवणूक केली जाते. आधुनिक कृषी जे यंत्र आहेत यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने ही शेती केली जाते. आणि या शेतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक पीक पद्धती. खूप मोठ्या क्षेत्रामध्ये एकच पीक घेतलं जातं. त्याचबरोबर पेरणीपासून काढणीपर्यंतचे सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने केली जातात. की विस्तृत धान्य शेतीमध्ये सर्व जी कामं आहेत ही प्रामुख्याने यंत्राच्या सहाय्यानेच केली जातात. आणि याचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हेक्टरी उत्पादन कमी आणि दरडोई उत्पादन जास्त. प्रामुख्याने या शेतीमध्ये जे हेक्टरी जे उत्पादन आहेत हे हेक्टरी उत्पादन दर हेक्टरी उत्पादन हे कमी मिळतं आणि दरडोई उत्पादन हे जास्त मिळतं. कारण ज्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आहे अशा प्रदेशामध्ये प्रामुख्याने ही शेती केली जाते. त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधीय जे गवताळ प्रदेश आहेत, उदाहरणार्थ स्टेप्स गवताळ प्रदेश असेल, प्रेरी गवताळ प्रदेश असेल, डाऊन्स गवताळ प्रदेश असेल, पंपाज, वेल्ड, हे जे गवताळ प्रदेश आहेत या गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. आणि प्रामुख्याने यामध्ये गहू आणि मका ही जी दोन मुख्य पिकं आहेत ती घेतली जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे समोर चित्र दिसत आहेत त्यामध्ये शेतीचा प्रकार प्रामुख्याने आपल्याला मळ्याची शेती दिसते. कोणती दिसते? तर मळ्याची. आता मळ्याच्या शेतीच्या वैशिष्ट्य जर बघितली तर प्रामुख्याने हा शेतीचा आकार खूप मोठ्या प्रमाणात असतो. शेतीचा आकार खूप मोठा असतो. ही शेती भांडवलाधिष्ठित शेती आहे. खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक या शेतीमध्ये करावी लागते. प्रामुख्याने या शेतीमध्ये एक पीक पद्धतीने म्हणजे एकच पीक घेतलं जातं. खूप मोठ्या क्षेत्रामध्ये एकच पीक घेतलं जातं. नारळ असेल किंवा चहा असेल, कॉफी असेल यासारखी, किंवा रबर असेल, कोको असेल, विस्तृत क्षेत्रामध्ये एकच पीक हे प्रामुख्याने घेतलं जातं. आणि स्थानिक मजुरांमार्फत प्रामुख्याने ही शेती केली जाते. आता पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया व प्रतवारी केली जाते. तर जे पिकांचं उत्पादन घेतलं जातं प्रामुख्याने मळ्यांच्या शेतीमध्ये घेतलं जाणारे ते पिकं आहेत हे निर्यातक्षम उत्पादन घेतलं जातात आणि त्या दृष्टिकोनातून त्याची योग्य पद्धतीने प्रतवारी केली जाते. हेक्टरी उत्पादन कमी असतं. प्रामुख्याने दर हेक्टरी मिळणारं उत्पादन हे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं, कारण खूप मोठ्या व्यापक क्षेत्रामध्ये ही शेती केली जाते. मात्र एकूण उत्पादन हे जास्त स्वरूपात मिळत असतात. एकच पीक व्यापक क्षेत्रात असल्यामुळे जे मिळणारं उत्पादन आहेत, एकूण उत्पादन आहेत हे अधिक दिसून येतं किंवा मिळतं. त्याचबरोबर एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष त्या पिकांचं उत्पादन घेता येतं. पुन्हा पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता पडत नाहीत. आता उदाहरणार्थ जर बघितलं, चहा, कॉफी, रबर, कोको, भारतातील केरळ राज्यातील मसाल्यांचे मळे असेल, कोकणातील काजूच्या बागा असेल, नारळ असेल, यासारखी जी उत्पादनं आहेत ही प्रामुख्याने मळ्यांच्या शेतीमध्ये घेतली जातात.
आता प्रामुख्याने मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटं, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम हे आग्नेय आशियातील देश किंवा मोसमी हवामानातील देशामध्ये प्रामुख्याने हे मळ्यांची शेती ही अधिक प्रमाणात केली जात असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर समोर आपल्याला दिसत असलेले जे चित्र आहेत हे प्रामुख्याने भात लागवड करत असलेले आपल्याला दिसून येतात आणि हे प्रामुख्याने सखोल उदरनिर्वाहक शेती आहेत. कशी आहेत? सखोल. आता सखोल उदरनिर्वाहक शेतीच्या बाबतीत जर वैशिष्ट्य जर बघितले तर शेतजमिनीचा आकार लहान असतो, की सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये जी शेतजमीन आहेत या शेतजमिनीचा आकार कसा असतो? लहान असतो आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी सखोल स्वरूपाची ही शेती केली जाते. तर कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने मिश्र पिकं घेणं असेल किंवा जो शेताच्या सीमावर्ती भाग असतो, बांध असतो, त्याच्यावरती विविध फळांची पिकं घेणे असेल किंवा वेगवेगळ्या झाडांची लागवड केली जाते आणि सखोल पद्धतीने वर्षातून प्रामुख्याने त्या शेतीमध्ये 2 किंवा 3 पिकं घेण्याचा प्रयत्न केला जातो. कारण ही शेती सखोल स्वरूपाची केली जाते, कारण ही शेती प्रामुख्याने जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशात केली जाते आणि या शेतीचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो, कारण ती उदरनिर्वाहक स्वरूपाची आहेत. आपली पोटाची गरज पूर्ण करण्यासाठी, धान्याची गरज पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने ही शेती केली जाते आणि ही शेती प्रामुख्याने मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर अधिक प्रमाणात पशुबळाचा किंवा मानवी श्रमांच्या सहाय्याने ही शेती केली जाते. या शेती प्रामुख्याने चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशिया खंडातील जे देश आहेत या देशामध्ये प्रामुख्याने ही शेती केली जाते. सर्वात महत्त्वाचं जर सांगितलं तर ही शेती प्रामुख्याने मान्सून हवामानाच्या प्रदेशात केली जाते आणि या सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये तांदूळ हे मुख्य पीक असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शेतीचा पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे स्थलांतरित शेती. आता स्थलांतरित शेतीच्या बाबतीत जर बघितलं तर शेतीचा आकार खूप लहान असतो. त्याचबरोबर वनातील जो भाग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वनातील एखाद्या भागाची निवड केली जाते, तेथील वनं जाळून टाकली जातात आणि त्याचा वापर शेतीसाठी केला जातो. आणि या शेतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन फारच कमी मिळतं. त्याचबरोबर उत्पादन फक्त 2 ते 3 वर्ष घेतलं जातं आणि जेव्हा 2-3 वर्षानंतर त्या शेतीची जी सुपीकता आहे ही कमी होते त्यावेळेस ती जमीन पुन्हा पडीक ठेवली जाते आणि दुसऱ्या जागेचा शोध घेतला जातो. प्रामुख्याने या शेतीमध्ये वनसंपदेचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो, मृदेची धूप होते. त्याचबरोबर विषुववृत्तीय प्रदेशातील वनाखालील जमीन, त्याचबरोबर आशिया, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी प्रदेशामध्ये प्रामुख्याने ही स्थलांतरित शेती केली जात असलेली आपल्याला दिसून येते. बघा, प्रामुख्याने स्थलांतरित शेती हा शेतीचा आदिम प्रकार आहे. मानवाने अन्नधान्य पिकवण्याचा केलेला प्रामुख्याने हा पहिला प्रयत्न असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर शेतीच्या स्वरूपात आज खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला दिसून येतात. सर्वप्रथम वनातील भूमीच्या तुकड्याची निवड केली जाते. सदर भूमीचा तुकडा शेतीयोग्य बनवण्यासाठी प्रथम तेथील झाडे, झुडपे, गवत कापले जाते व ते वाळल्यानंतर ते जाळून टाकले जाते. त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून वापरली जाते किंवा मृदेत मिसळली जाते आणि ती पावसाळ्यापूर्वी काही बी आहेत ही बियांची पेरणी केली जाते. या प्रकारची शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने केली जाते. या प्रदेशातील उच्च तापमान व जास्त पर्जन्य यामुळे या प्रदेशातील मृदेत जैविक घटकांची कमतरता आढळते. तसेच भूक्षरणामुळे मृदेची सुपीकता कमी होते. त्यामुळे त्या जमिनीतून 2 ते 3 वर्षापर्यंत पिके घेता येतात. परिणामी शेतकरी एका जमिनीच्या तुकड्याकडून दुसऱ्या जमिनीच्या तुकड्याकडे वळतात. त्यामुळे या शेतीत स्थलांतरित शेती असे म्हणतात. शेतकरी 10 ते 15 वर्षानंतर सोडून दिलेल्या जमिनीकडे पुन्हा येतात, कारण दरम्यानच्या काळात जमिनीची सुपीकता पुन्हा प्राप्त होत असलेले आपल्याला दिसून येते. आता सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात मृदेचे अपक्षरण होते, जमिनीची अवनती होते
मौल्यवान जंगलांच्या संपत्तीचा ऱ्हास होतो, प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होतो, मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमाची आवश्यकता व त्या तुलनेत जी उत्पादन आहेत हे उत्पादन खूप कमी प्रमाणात मिळते, यामुळे या शेतीस हानिकारक शेती असंही म्हटले जाते. प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशातील आग्नेय आशिया असेल, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका या प्रदेशात अनेक आदिम जमाती प्रामुख्याने ही शेती करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने ही जी शेती आहेत ही पर्वत उतार किंवा जंगल प्रदेशामध्ये केली जाते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शेतीचे विविध प्रकार हे सांगता येतील. धन्यवाद.